मी हसतोय ना, त्याला कारण असं आहे की मित्रांनो, मी 10 दिवसापाठी सांगितलं होतं 1,10,000 पार सोनं जाणार. 10 दिवसात 1,10,000 पार झालेलं आहे. 1,11,500 रुपये रेट आज झालेला आहे. सोनं बुकिंग पुढं होत नाही. सोनं माणसं पैसे घेऊन बसलेत पण सोनं मिळत नाही. वेटिंग आहे. त्यामुळं सोनं खरेदी करा म्हणून मी 73,000 65,000 दर होता त्यावेळेपासून सांगायला लागलोय. मित्रांनो, रेट वाढणार आहे. चांदीचा रेट वाढणार आहे. 1.5 लाखापर्यंत जाईल. साधारणतः सांगितलं होतं 1,35,000 पर्यंत जाईल. आज 1,30,000 रुपयाचा टप्पा चांदीनं गाठलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे अवेलेबल होतील त्यावेळेला तुम्ही सोनं खरेदी करा. तसंच बँकेत दागिने ठेवा, त्याच्यावरती पैसे काढून सोनं खरेदी करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहणारा. तुमच्याकडे पैसे 100% वाढ होणार. तुमचा बँकेत ठेवण्यापेक्षा तुम्ही सोनं खरेदी करा, तुम्ही चांदी खरेदी करा. हा वारंवार बोलणं माझं आहे. त्यामुळं आज बुकिंग होत नाही. सोनं खरेदीसाठी तुम्ही बघा, प्रयत्न करा. आणि जर बुकिंग झालं तर 2,000 रुपये जास्त रेटमध्ये होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करा, सोनं खरेदी करा, सोनं खरेदी करा. खोटं बोलायचं नाही. मी आधीच सांगितलंय. त्यासाठी मी व्हिडिओ टाकतो. प्रत्येक वेळेला तुम्ही जाग राहा. व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐकत जा. कानावरनं ह्या कानाचं त्या कानावर घालवून मोकळं होऊ नका. सोन्याला प्राधान्य द्या, चांदीला प्राधान्य द्या. तुमच्याकडे पैसे एकमेव वाढण्याचा सोर्स म्हणजे तुम्ही झोपत जरी असलं तर सोनं वाढणार, चांदी वाढणार. सोन्यामध्ये चांदीमध्ये इन्व्हेस्ट करा. वैष्णवी ज्वेलर्स मध्ये तुम्हाला त्या गोष्टीत भेट घ्या आणि त्या गोष्टीचा फायदा करून घ्या. तुम्हाला 100% तुमच्या घरात दागिनं वाढणार. आणि वैष्णवी ज्वेलर्स मध्ये तुम्ही येऊन त्याची टॅली करून तुम्हाला सांगतो त्या पद्धतीत तुम्ही वर्क करा, तुमच्याकडे सोनं वाढणार. त्यामुळे वैष्णवी ज्वेलर्स मध्ये तुम्हाला भेट द्यायला आयतवडे खुर्द फोन नंबर तुम्हाला याच्यावरती टाकतो स्क्रीनवरती. त्यामुळे फोन करा आणि तुम्हाला जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर 100% आमच्याशी संलग्नित राहा. इथून पुढच्या काळात ही सोनं वाढणार आहे. अजून दीपावली लांब आहे मित्रांनो. कमीत कमी अजून एक महिनाभर दीपावली आहे. 12 दिवस राहिले तुमचा घटस्थापना. तिथून पुढे तर रेट थांबणार नाही. हे जे कारण आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की ज्या वेळेला जागतिक मंदी येते, जागतिक अस्थिरता येते, ज्या वेळेला एकमेका म्हणजे आणीबाणीच्या गोष्टी येतात, म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच अंशी सोन्याचा व चांदीचा रेट हा वाढत असतो. मी वारंवार सांगतोय आणि तसाच विषय आता झालेला आहे. कारण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुठल्या ना कुठल्या देशात हे युद्धाचं थोडंसं अनबन होत असते आणि त्याचा इफेक्ट हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे सोनं व चांदीवरती होत असतो. त्यामुळे व्हिडिओवरती तुम्ही शक्यतो व्हिडिओला असा ढकलू नका, स्वीप करू नका. तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत